नमस्कार मंडळी. कथारंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सावधगिरी. आजची कथा आहे सावधगिरी. मनोज कळमकर यांनी ही कथा लिहिली आहे. त्यांच्या सर्व कथा या सत्य घटनेवर आधारित आहेत. मंडळी, आयुष्यामध्ये आपल्याला पावलापावलावर सावध राहावं लागतं. कष्टाने कमावलेल्या संपत्तीची देखभाल करावी लागते. यामध्ये आपण सावधगिरी नाही बाळगली तर पश्चाताप करण्याची वेळ येते. म्हणून आपली झोप सावध असली पाहिजे. घोडे बेचकर सोना तो अच्छा नाही होता ना. आपल्या आजूबाजूला काय घटना घडत आहेत याच्यावर आपली बारीक नजर असली पाहिजे. अगदी साधा स्वयंपाक करताना सुद्धा सावधगिरी नाही बाळगली तर अनर्थ घडण्याची शक्यता असते. म्हणून सदैव सावध. या कथेतील यशने जर सावधगिरी बाळगली नसती तर काय झालं असतं देव जाणे. तर ऐका सावधगिरी. लेखक आहेत मनोज कळमकर आणि स्वर अर्थातच नंदिनी. दळवींचा एकुलता एक मुलगा यश. सून घरात येणार म्हटल्यावर यशच्या आईचा उत्साह सोसायटीमधील प्रत्येकजण पाहत होता. दळवी पतीपत्नींची धावपळ सुरू होती तरी बरं. हळदीपासून लग्नाचा सर्व विधी हॉलवर ठेवल्यामुळे अर्ध्याधिक कामाचा भार कमी झालेला. दळवीचा मुलगा यश कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. रात्रपाळी करून आल्यामुळे दमलेल्या यशने चांगली ताणून द्यायची ठरवली होती. बाबा आणि तू पत्रिका वाटायला जाणार आहात ना? यशने आईला विचारले. आम्ही तासाभरात परत येतोच. जवळपासच्या पत्रिका द्यायच्या राहिल्यात असे आईने यशला उत्तर दिले. कंपनीत रात्रभर जागरण झाले, मला निवांत झोपायचे असे यशने आईबाबांना सांगितले. यशचं डाराडूर झोपणं आईला माहीत होतं. त्यामुळे तासाभरांनी परत आल्यावर यश दार उघडायला येईल याची खात्री नव्हती. दमलेल्या यशची झोपमोड करणे आईला पटत नव्हतं. यश, मी दरवाजा बाहेरून लॉक करते, तुला त्रास नको. आईने यशला सांगून दरवाजाला बाहेरून टाळे लावले. थकलेले यशने AC सुरू केला आणि 5 मिनिटातच गाढ झोपी गेला. कर कर करवतीने कापण्यासारख्या आवाजाने झोपमोड झालेला यश वैतागला. आई बाबा परत आले असतील आणि त्यांचा काहीतरी उद्योग चालला असेल असे समजून यशने डोक्याखालची उशी काढून कानावर घेतली. परंतु तरीसुद्धा करवतीची कर कर कानात घुसतच होती. बाबांना पण आत्ताच ना काम करायचं होतं, झोपेचं पार खोबरं केलं माझ्या, असं पुटपुटत वैतागलेले यश बेडरूममधून बाहेर आला. बाबांना डायरेक्ट बोलण्यापेक्षा आईला सांगू म्हणून यश किचनकडे वळला. परंतु आई किचनमध्ये नव्हती. आईबाबांच्या बेडरूममधून करवतीची किरकिर ऐकू येत होती. यशची पावले त्या दिशेने वळली आणि क्षणातच यशच्या डोळ्यावरची झापड उडाली. एक अनोळखी तरुण कपाटाजवळ उभा होता. हातात करवत, फरशीवर हातोडा आणि बरंचसं सामान अस्ताव्यस्त पडलेलं. आपल्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे याची चाहूल कपाटाजवळ असलेल्या तरुणाला लागली. त्याने मागे वळून पाहताच दारात उभ्या असलेल्या यशला पाहून भूत पाहिल्यासारखा त्या तरुणाचा चेहरा झाला. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. यशला काही सुचत नव्हते. त्याच क्षणी कपाट तोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोरट्याने जमिनीवर पडलेला हातोडा उचलून यशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हातोड्याचा फटका कसाबसा चुकवत यशने चोरट्यावर झडप घातली. प्रतिकार होईल याची जराही कल्पना नसलेला चोरटा यशचा प्रतिकार बघून चांगलाच गडबडला. यश आणि चोरट्याची झटापट झाली. चोरटा तरुण अंगपिंडाने मजबूत असल्यामुळे आपल्याला आटपणार नाही याची कल्पना आलेले यशने बिल्डिंगमधील शेजाऱ्यांना मदतीसाठी आरोळी ठोकली. चोर चोर असा आवाज देताना यशचा चोरट्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. आता आपली खैर नाही. बिल्डिंगमधील रहिवाशी आले तर आपण पकडले जाऊ हे ओळखून चोरट्यानं उरलीसुरली ताकद एकवटून यशला जोराचा हिसडा मारला. यश मागे भिंतीवर जाऊन आदळला. तेवढी संधी मिळताच चोरट्याने सर्व सामान टाकून पळ काढला. स्वतःला सावरत यश कसाबसा उठला आणि चोरट्याच्या मागे धावत निघाला. चोर चोर पकडा पकडा असा आवाज देत यश बिल्डिंगच्या खाली आला. चोरट्याचा साथीदार बिल्डिंगच्या खाली मोटारसायकलवर टेहळणी करत उभा होता. साथीदाराला कोणीतरी पकडण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून दुचाकी सोडून दुसऱ्या चोरट्याने पळ काढला. सराईत चोरटे काही सेकंदातच दिसेनाशी झाले.
टोळी असणार, मागे जाण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे यश परत फ्लॅटमध्ये जाण्यास निघाला. तेवढ्यात आईबाबांना कारमधून येताना पाहून यश थांबला. कारमधून उतरताना घामाघूम यशला पाहून आईला आश्चर्य वाटले. काय रे, झोपणार होतास ना? का लग्न जवळ आले म्हणून झोप उडाली आहे? आईने हसत मारलेला टोमणा आणि त्याला बाबांनी दिलेली टाळी यावरही यश स्तब्धच उभा होता. यशला शांत पाहून आईने पुन्हा यशला विचारल्यावर काही मिनिटापूर्वी घडलेला प्रकार यशने आईबाबांना सांगितला. यशने सांगितलेली हकीकत ऐकून दोघांना धक्काच बसला. घरात लग्न असल्यामुळे कपाटात लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम आणून ठेवलेली. यशच्या बाबांनी तडक फ्लॅट गाठला. कपाट फोडण्यात चोरटा अयशस्वी झाला होता. दागिने पैसा राहू दे, साबाई मातेच्या कृपेने पोराला काही झालं नाही हे नशीब, असे म्हणताना आईचे डोळे भरून आले. बंद दरवाजाआड राहणाऱ्या शेजाऱ्यांना आपल्या बिल्डिंगमध्ये काय प्रकार घडलाय याची थोडीसुद्धा भनक नव्हती. याचा फायदा घेत चोरट्यांनी दळवीच्या दरवाजाला लॉक पाहून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यशच्या सतर्कतेमुळे लाखोच्या चोरीचा डाव चोरट्यांच्या अंगाशी आला होता. मंडळी, ऐकली ना सावधगिरी? मग काय ठरवलंय? सावधगिरी बाळगणार ना प्रत्येक गोष्टीत? नक्कीच. शहरी आयुष्यामध्ये माणसं एकलकोंडी झालीत. शेजारी कोण राहतंय, त्यांना काही मदतीची गरज आहे याची जाणीवसुद्धा कोणाला नसते. असो, याला आपण काही करू शकत नाही. आपण आपल्यापुरती सावधगिरी बाळगूया आणि स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आणि आपण कष्टाने कमवलेल्या संपत्तीचे संरक्षण करूया. जीवनात सावध राहूया, सेफ राहूया, आनंदात राहूया. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.